हाय, मी विकत इडलीचे पीठ आणले होते. इडल्या तर इतक्या छान आणि मऊसूत झाल्या होत्या ना, खायला पण खूपच छान. त्यानंतर आमचा चहाचा टायमिंग झाला आणि मग मी छान असा चहा बनवला. आणि खूप दिवसापासून मी खरंच गवती चहाला पाणी नव्हतं, त्यामुळं खरंच खूप सुकलं होता. म्हटलं गवती चहा छान झाले, मग आज आपण मस्त गवती चहा टाकून चहा पिऊ. चहा वगैरे झाला. त्यानंतर मी आणलेले होते पायातले असे सॉक्स. खरंच खूप छान वाटत होते आणि असं वाटत होतं का पायातून काढूच नाही, इतकी गरमाई आलेली होती ना, पण काय बाहेर जायच्या वेळेला काढावंच लागतं. आणि हे झाडं जे लावलेले आहेत ना मी, याच्यात शेण एकदम रापलेलं शेण असतं ना, ते टाकलेले आणि खरंच त्याच्याने झाड पण खूप लवकर उठाव करतं आणि त्या झाडाला इतके छान धीर वगैरे निघतात ना, खूपच छान. मी एक कुंडीमध्ये झाड लावलं आहे आणि ते पण छान झालं. अजून 2 कुंड्या माझ्या बाकी आहेत आणि आता बघूया कसले कसले झाडं भेटतात ते मी लावल त्या कुंड्यांमध्ये सुद्धा. आणि छान असं कुंदाला तर खूपच फुलं येत आहे आता आणि खूप छान वाटते. आणि पुदिनासुद्धा मी 1-2 काडक्या लावलेल्या होत्या. सर्वीकडे छान पसरला आहे. पुदिन्याची चटणी तर मला खरंच खूप आवडते, पण हवामान जरा खराब असल्यामुळे धुक्याचं झाडांवर खरंच खूप प्रमाणात मावासुद्धा पडत आहे. आणि हे धोत्र्याचं झाड कधी कोणाला भेटत नाही धोत्रा, पण माझ्या घराच्या अवतीभोवती खरंच खूप धोत्रा आहे. चाफ्याला पण छान अशी मस्त कळी निघाली, आता ते पण उमलेल. आणि घरासमोरच तुरीचं झाड आहे, त्याला पण खरंच इतक्या तुरी आलेल्या आहेत ना, पण त्याच्यावर पण खूप मावा आहे, त्याला फवारणी करावं लागेल. आणि हे आहे गोकर्णीचं झाड. खूप दिवसापासून लावले, पण म्हणावं अशी काही त्याची फूटच झाली नाही, पण छान होत आहे आता त्याची ग्रोथ पण. आणि थंडीमुळं सगळीकडेच आता जरा हिरवंगारच आहे गव्हामुळे घरासमोर. आणि खरंच कसं वाटलं माझं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय, पुन्हा भेटूया.